प्रामुख्यानं दोन मागण्यासाठी इथं आलेलो होतो। आज जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालाय। तर पावसाळाभर पाऊस आहे, परंतु गेल्या 10-12 दिवसात प्रचंड पाऊस होऊन अतोनात नुकसान झालंय। कोरडवाहूवाला शेतकरी बर्बाद झालाय। नदी काठचा तर त्याचं घरदार सगळं शेत उद्ध्वस्त होऊन गेलंय। अशा परिस्थितीत लोककल्याणकारी शासन म्हणून शासनाचं आद्य कर्तव्य आहे सुमोटो त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, परंतु मस्तवाल शासन ते करत नाही। म्हणून त्या शासनाला खडबडून जागा करण्यासाठी आम्ही आज इथं आलो होतो। आमची मागणी आहे कोरडवाहूला एकरी 50,000, बागायतदारला एकरी 1 लाख आणि फळबागायतदारला एकरी 1.5 लाखाप्रमाणे मदत झाली पाहिजे। विमा मिळाला पाहिजे। जी घराची पडझड झाली आहे त्यांना नव्यानं तात्काळ घरकुल खास बाब म्हणून मिळालं पाहिजे। शेतीतले अवजारं वाहून गेलेले आहेत, मोटरी ट्रॅक्टर वाहून गेलेले आहेत, त्याचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि या सगळ्या उपाययोजना तात्काळ होण्यासाठी शासनानं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, ही आमची एक मागणी होती। आणि दुसरी, विनाकारण कोणाचीही मागणी नसताना सुपीक पाण्याखालल्या जमिनीमधून रत्नागिरी नागपूर हायवे असताना त्याला पॅरलल दुसरं शक्तीपीठ नावाचं शक्तीपीठ करायची गरज नाही। तो हायवे 3दा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोजणी उधळून लावली आहे, तरी शासन तिथे गडबड करतंय। तर ती गडबड करू नये, शेतकऱ्याच्या मुळावर जीवावर उठू नये, या 2 गोष्टीचा आम्ही निर्वाहीचा इशारा दिलाय। शासनाला जर या इशाऱ्यानं कळलं नाही तर शासनाला काँग्रेस रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, धडा शिकवल्याशिवाय राहणार।